या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. भोगावती परिसरातील 25,000हून अधिक कार्यकर्ते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सडोली इथं प्रवेश करणार असल्याची माहिती भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाजीराव पाटील म्हणाले, भोगावती साखर कारखान्याबाबत कोणीही अपप्रचार करू नये. माजी आमदार पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव श्रीपतदादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील आणि राजीवजी सूतगिरणीचे चेअरमन राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा भोगावती परिसरातील पी.एन. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भोगावती साखर कारखान्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. राजेश पाटील, राहुल पाटील यांना देखील सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. करवीर, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्ते यांच्याशी राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक पी.डी. धुंद्रे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुभाष पाटील यांच्यासह भोगावतीचे संचालक, विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.